हे बघा तुम्ही वयात बसत नाही. सलामीची जोडी कोण आले पाहूया. विशाल आणि बबलूची जोड मैदानात. हा हे बघा जरा पालकांनी लक्ष द्या, असं मैदानात सोडू नका. आता ठीक आहे, पण एखाद्या वेळेस कसं खेळ चालू असताना तुम्हाला चुकवून येतील, इजा होईल, चेंडू लागेल, तर पालकांना विनंती आहे खास. रोहित धोत्रे आपण या इकडे. मला वाटतं इथे जी लहान मंडळी आलेली आहेत ती पप्पासोबत आले असेल, काकासोबत, मामासोबत असे आले असतील, त्यांनी लक्ष द्या थोडं. आणि चेंडू सुद्धा मारल्यानंतर लक्षात घ्या की चेंडू हवेत कुठे येतोय, आपल्या छोट्याकडे एखाद्या येतोय का चेक करा, बघा. आणि त्यावेळी सावध होऊन त्या ठिकाणी त्या छोट्यांना बाजूला घ्या. प्रसाद साहेब काहीतरी तुम्हाला रोहित सुपरहिट बोलवत होते बघा. एक हाय व्होल्टेज ड्रामा. आता दोन्ही मैदानात बघितलं तर घायल शेर आहेत. अगदी या घायल शेरचा पलटवार कसा असेल ते आपल्याला मैदानात बघायला नक्कीच मजा येणार आहे, धमाल येणार आहे. केसीसी गेम वर्सेस संदीपभाऊ शेळके 11 धमाल मंचर. केसीसी गेम करमाळा तालुका सोलापूर जिल्हा आणि इकडे धमाल मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. मला वाटतं आम्ही कुठल्याशा सिनेमध्ये आंबेगाव नावाचं गाव ऐकलं होतं, तर बालपणी आम्ही सिनेमा असा बघितलेला होता. माननीय डॉक्टर जगताप साहेब, माननीय डॉक्टर जगताप साहेब सध्या या ठिकाणी आपले जे अर्थदान दाते आहेत त्यांचं इथं आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. तर आंबेगाव आणि तो डायलॉगही आम्हाला इथं आठवतोय, परंतु नंतर बोलू. मात्र हा फटका जबरदस्त पिकअप शॉट मिड विकेटच्या वर गेलाय दूर. क्या बात है. रोहित शर्मा काइंड ऑफ शॉट 6 रन्स ओव्हर मिड विकेट. बबलूच्या बॅट मधून निघालेला षटकार. पहिल्या चेंडूवरती कडकवार. मी म्हटलं होतं दोनों घायल शेर और घायल शेर का पलटवार. पहिल्या चेंडूवर षटकार. लढाई आहे आर पार. जब जीत होगी तभी जिया को मिलेगा करार, अन्यथा दुःख होणार आहे फार. 6 धावा पहिल्या चेंडूवर. शुभमचा चेंडू पुन्हा मारलाय, बबलूने मारलाय, हवेत चाललाय, खतरा आहे, धोका आहे. ओ या ठिकाणी पकडला मौका आहे, कॅश केला मौका आहे. अचूक झेल या ठिकाणी पकडलाय बबलू. दुसऱ्या चेंडूवर फेल. आणि इकडे निश्चितच केमकरांनी एक दुसऱ्यांना टाळ्या देणं म्हटलं वेल वेल वेल. केसीसी गेम इम्पॉर्टंट गेम, कारण हा सामना जिंकला तर निश्चित होणार आहे नेम आणि फेम. रिप्ले बघताय तुम्ही. कोलांटी उडी मारली, उलटी उडी मारली, तिथे या ठिकाणी रिव्हर्स जम्प घेतलेली आहे. हा कॅच करून ट्राय चांगला, उत्तम दर्जेदार असा ट्राय, अगदी सफल ट्राय, यशस्वी ट्राय. 6 वरती पहिला धक्का आणि बाद झाले बबलू. बबलूची जागा घ्यायला कोण येईल पाहूया. संदीपभाऊ शेळके 11 धमाल मंचर संघाकडून. चला नवीन फलंदाजाची एंट्री मैदानात. स्ट्राइकवर हा चेंडू थोडासा वाईड आणि लो फुलटॉस होता. वाईड फुलटॉस म्हणून याला. एक धाव मात्र त्या ठिकाणी आल्या आल्या फलंदाजाने घेतली. फलंदाजी करता मात्र आपण बघितलं होतं सौरभ आलेला होता. आता विशाल स्ट्राइकवर आहे. आता विशाल सुद्धा पहिल्यांदाच स्ट्राइक घेणार आहे. आपल्या स्पर्धेचा आधार या चेंडू नंतर चर्चा करू. ओहो स्विंग अँड मिस. दूर चेंडू या ठिकाणी. कॅप्टन विशाल एका चेंडूचा सामना केलाय, कुठली धाव नाही खात्यात. टोटल धावा 7, 1 गडी बाद. ऑल ऑफ करायचा प्रयत्न, मिस टायमिंग, लीडिंग एज, मिड ऑफला सुंदर कॅच. कॅप्टन विशाल बाद, झेल बाद, धक्का दुसरा. आणि हा निश्चितच संदीपभाऊ शेळके 11 धमाल मंचर संघाला. सुरुवाती झटके देताना केम टीम आहे. केम टीमनं मात्र काहीसा
या ठिकाणी जबरदस्त प्रयत्न केलाय वापसीचा, स्पर्धेतील वापसी, सामन्यातीलच वापसी नाही, ही स्पर्धेतील वापसी आहे. आणि खडबडून जागी झाल्यासारखी टीम दिसत आहे सध्या केसीसी केम. 10 नंबरी तेजस थोरात मैदानात. चला, टीम मीटिंग विशेष लांबू नका, चर्चा व्हावी परंतु चर्चेचं अधिवेशन नको, कारण अधिवेशन संपत नाही. कधी 2 महिने, कधी 3 महिने, एवढा वेळ हाय कोणाकडं. चला पटापट लगेच चर्चा झाली पाहिजे. जाऊया पुढे. षटक क्रमांक पहिलं चाललंय 7 2 गडी बाद. 7 वरती दुसरा आघात. या आघातातून कशी सावरणार आहे ती मात्र बॅटिंग साइड. सध्या बॅटिंग करताना संदीपभाऊ शेळके, धमाल मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मला वाटतं तो डायलॉग आहे आणि सिनेमा आठवतोय जिवलग असावा कदाचित. आंबेगावला, बरोबर का? चला तर नंतर चर्चा करू. परंतु खूप लहान असताना आम्ही आंबेगाव हे नाव ऐकलंय, याच्यासाठी मला प्रूफ द्यायचा आहे. तर धावसंख्या 8 आहे, 2 गडी बाद. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी पहिलं बघता बघता संपलंय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावा 8, 2 गडी बाद. नुकसान जास्त, फायदा कमी. सध्या लागली केमला थोडीशी सफलतेची हमी, परंतु इकडे पुन्हा तिथं काय होणं, प्रयत्न केला जाणार आहे. चला जरा फास्ट घ्या. फिल्डिंग साइड केम टीम, कॅप्टन केम टीम जरा फास्ट घ्या. तेजस थोरात स्ट्रायकिंग एंड वर असणार आहे. केम टीमचे कॅप्टन संदीप सँडी, जरा फास्ट घ्या. आणि संदीप म्हटल्यानंतर लगेच मला आमचे जुने सहकारी समालोचक संदीप भालके आठवले आणि आपल्या स्पर्धेला शुभेच्छा त्यांनी मागाशी दिल्या असे SP सर बोलले. धन्यवाद संदीप भालके साहेब. हवेत फटकाय, शॉर्ट बॅकफूट पॉइंट, गली रिजन. इकडे धावा मात्र घेतल्या जातील. कपल ऑफ रन, 2 धावा मिळाल्या. बॅकफूट पॉइंट एरिया चेंडू. तर बाजीराव नाना, अनिल चव्हाण साहेब या ठिकाणी पुन्हा स्वागत करूया. हॉटेल जगदंबानी AC रोड लाइन्स. अनिल नाना, आणि बाजी नाना या ठिकाणी पोहोचलेत. स्वागत करूया पुन्हा. उलटा मारायचा आहे, हा मात्र उलटा पलटा शॉट, रिव्हर्स स्वीप मारायचा आहे, प्रयत्न फसलाय. या ठिकाणी शेकोटी पेटवलेली आहे, जरा प्लीज थोडस काळजी घ्या, कारण धूर भरपूर जातोय मैदानात. खेळाडूंना त्रास होतोय, धूर करू नका. 10 धावा, 2 गडी बाद. 1.2 षटकाच्या खेळानंतर संदीपभाऊ शेळके 11 मंचार. फ्रंटफुटवरती या चेंडूला डिफेन्स केलं. हलक्या, अगदी तिरक्या बॅटनं, हलक्या हातानं केवळ बॅटला येऊन चेंडूवर बॅटवरून चेंडूला आदळू दिलं आणि 1 धाव घेतले. त्या ठिकाणी मात्र फलंदाजांनी 11वी धाव धावपलकावर आहे. 1.5 षटकाचा खेळ झालाय. सामना 5 षटकाचा आहे. आपण टॉसच्या दरम्यान सुरुवातीला 4 म्हटलं होतं, परंतु नंतर दोन्ही टीम लांबून आलेले आहेत, त्यांना थोडासा या ठिकाणी चान्स मिळावा. एखादी चूक झाली तर ती सावरायचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्याकरता त्यांना वेळ मिळावा, म्हणून 5 षटकं केली आपण. सौरभ सध्या स्ट्राईकवर. गोलंदाजीची धुरा सांभाळताना गोलंदाज आहेत मिस्टर तेजस, सॉरी उमेश. क्या बात है, शॉट कडक है, रॅकेट शॉट, विराट कोहली काइंड ऑफ शॉट, डीप स्क्वेअर लेग, सीमा पार. हा मात्र चेंडू पुल सीमा पार आणि झाला गोल. 4 धावांचा फेल. आणि आजकालच्या जमान्यामध्ये आपण मात्र पाहतो टिकटॉक आणि रील. दरम्यान धावसंख्या जी आहे 15, 2 गडी बाद. पार्टनरशिप 8 धावाची 5 चेंडूवर. राजनंदिनी मात्र या ठिकाणी पुढील फेरीत पोहोचलेली आहे. हो वेस्टीच्या बाहेर मात्र काय होतंय तर बॅटवर चेंडू आला नाही.
चेंडू बॅटला लागला नाही, बाईचा इशारा केला पंचांनी, एक धाव पळून पूर्ण केली. पंच म्हणून आमचे सौरभ हावरे सर आणि त्यांच्या जोडीला या स्पर्धेचे गेले 3 वर्ष ऑफिशियल अंपायर म्हणून काम बघताना सिनियर अंपायर सोलापूर डिस्ट्रिक्ट अंपायरिंग डिपार्टमेंटमध्ये ज्यांना ग्रँडपा म्हटलं जातं असे मिस्टर पीके बोले तो प्रवीण कुलकर्णी. मिस्टर पीके. चला अखेरचा चेंडू या षटकाचा आहे. उमेश षटक क्रमांक मैदानात दुसरं, पॉवर प्लेचं शेवटचा. एसटी रक्षक बन गए भक्षक. या ठिकाणी निश्चितच मोठी चूक. कॅश धरणीला दान, फलंदाजाला जीवनदान. तिसरा बळी मिळता मिळता राहिला. हा विकेट मिळाला असता तर अजून या ठिकाणी कंट्रोल राहिला असता आणि तो टीम धमाल मंचुरी या संघावर. मात्र जीवनदान मिळाले. फलंदाज सौरभला जीवनदान. धावा 16, 2 गडी बाद. 18 चेंडूचा खेळ बाकी, 3 षटकाचा खेळ बाकी. धावा जोडायचा प्रयत्न वारंवार होत असतो. फिल्डिंग साइड मात्र धावा रोखायचा प्रयत्न करत असते. जीवाचं रान त्याच्यासाठी चाललेलं असतं. दोन्ही टीम, दोन्ही घायल शेर मी मगाशीच म्हटलंय. मात्र दोन्ही घायल शेर, परंतु अखेरकार होणार कोण ढेर? नवीन गोलंदाज कोण येते पाहूया. शुभम गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसेल आणि गोलंदाजी करताना मात्र कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तसा एकच एंड वापरतोय आपण, ज्याला नॉर्थ एंडही म्हणूया आपण. कॉमेंट्री बॉक्स एंड. के साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. जुने मित्र आहेत सगळे, आयोजन कमिटी आहे. मी नंतर आहे. या ठिकाणी मिड विकेटला चेंडू, जबरदस्त फटका, गॅप मधून फरार, पसार, आरपार. KCC च्या करकम चौकार. या जोडीवर मात्र बराचसा भार टीम मंचर संघाकडून असेल. संदीपभाऊ शेळके 11. 5 षटकानंतर किमान 65-70 धावा बघायची इच्छा असेल त्यांना स्कोर बोर्डवर, त्याच्यासाठी प्रयत्न चाललेला आहे. दरम्यान 20 धावा, 2 गडी बाद. संदीपभाऊ शेळके 11 मंचूर. 20, 2 गडी बाद. हो टायगर जिंदा आहे आणि मैदानात आहे. हे बघा, या टायगरचे कोणी मालक असतील त्यांनी असा टायगर असा सोडू नका. बारका चिरकारे लेकरं इकडे आलेली आहेत. स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू गेलाय आणि सुटलाय, झेल सुटलाय. हो दुसरा कॅच. आणि मला वाटतं या ठिकाणी सौरभ 2 जीवदानं मिळवतोय. 2 जीवदानं. सौरभ सुद्धा खुश आहे सध्या. सौरभ सुद्धा हसत आहे, कारण नशीब त्याच्यावर फिदा आहे. जेव्हा नशीब तुमच्यावर फिदा असतं ना, त्यावेळेस निश्चितच सर्व काही तुमचंच असतं. आता हे टायगर जिंदा आहे, येडं कुकरू वाट चुकलं झालंय. याला काय बाहेर जायला रस्ता मिळेना. फायनल एक क्षेत्रात मारायचा प्रयत्न, स्वीपचा अंदाज होता, मात्र काय झालंय, दोघं क्षेत्ररक्षक. हो चेंडू काय कोणाचा ऐकून घेणार. अडवला गेलाय बहुधा. चेंडून मात्र या ठिकाणी मैदानाच्या आत, बाउंड्री लाईनच्या आत म्हणूया, थांबलाय. वाईड प्लस किती पळून? वाईड प्लस 2 पळून टोटल 3. या मात्र बोनस स्वरूपाच्या धावा, आयर आणि सप्रेम भेट गिफ्ट स्वरूपाच्या धावा. धावसंख्या वाढेल 24. पुन्हा स्विंग आहे. हा लेग कटार पुन्हा धीम्या गतीचा. यावेळेस अतिशय उमदा गोलंदाजी करत आहे आणि गोलंदाजी करताना मिस्टर शुभम 1.4 षटकात 16 धावा खर्च केल्या शुभमने आणि 2 विकेट काढलेल्या आहे. अप्रतिम गोलंदाजी शुभम. बंदे में दम. हा सुद्धा स्टिक वरून चाललाय, मिडल लेग वरून चाललाय चेंडू. डॉट बॉल राहिलाय, वारंवार शफल होतोय, वारंवार स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रात खेळायचा प्रयत्न फसत चाललाय आणि शुभम मात्र या ठिकाणी त्याचं लेग कटरचं आउट स्विंगरचं शस्त्र वापरतोय, ती थोड्याशा स्पीडच्या फरकानं. शेवट चेंडू 3ऱ्या षटकाचा. पुन्हा पुल करायचा, मिड विकेट क्षेत्रात प्रयत्न करायचा आहे. आडव्या बॅटचा मात्र काही तिरक्या बॅटचा खालचा एज लागलाय. 1 धाव मिळालेली आहे.
3 षटकाचा खेळ संपला. धावा 25, 2 गडी बाद. 13 चेंडूत 18 धावाची पार्टनरशिप दोघांमध्ये झाली आहे. तेजस 8 चेंडू 5 आहे आणि सौरभ 6 चेंडू 10 आहे. सौरभला 2 या ठिकाणी जीवथानं. नशीब सोबत आहे, लकी इनफ. चला स्पीड वाढवा. तर आपल्या स्पर्धेसाठी या ठिकाणी आयोजन कमिटीला आणि स्पर्धेला मार्गदर्शन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नाथाबा मोहिते, तानाजी धोत्रे, श्री परमेश्वर धोत्रे, कुमार धोत्रे, महेंद्र पवार, मुकुंद पेटकर, शशकांत काळे, शशकांत चौगुले, काळू धोत्रे, किसन मोहिते, श्री विजय नलवडे, श्री दत्ता पेटकर, श्री रोहिदास चौगुले, श्री माऊली पवार. आणि सामना समिती म्हणून काम पाहताना मात्र राहुल गोलंदाजी आलाय पहा मैदानात. पहिला चेंडू टाकेल. सामना समितीची चर्चा आपण थोड्या वेळानं करूया. खास आणि एक दर्जेदार अशी सामना समिती आहे. अगदी मनाचं मोठेपण खूपच कमी आयोजन कमिटीकडे असतं. फार मोठी मनाच्या मोठेपण दाखवणारी ही कमिटी आहे. ती सर्व खेळाडूंसाठी असेल, सर्व टीमसाठी असेल, सर्व संघाच्या संघमालकांसाठी असेल. हे मनाचं मोठेपण सर्व प्रेक्षकांसाठी असेल, इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी असेल. फुल टॉस पे बॉस. शॉट रोखलाय मात्र. हा वाईडिश लॉंग ऑन डीप मिड विकेट एरियात आडव्या बॅटनं मारलेला हा जबरदस्त पुल शॉट होता. गॅप नाही भेटता आला आणि हा फटका हवेतून नाही मारता आला. याचं दुःख फलंदाजाला असेल. 27 2 गडी बाद. 4थं षटक. पुन्हा देम्यागतीचा हा थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, आपटलेला चेंडू मिड विकेट क्षेत्रात पुन्हा मारलाय. तर सामना समितीची चर्चा आपण करतोय. याच्यानंतरचा सामना माहिती आपल्याला. पहिला सामना विनर विरुद्ध दुसरा सामना विनर. डीप स्क्वेअर लेगच्या वर जबरदस्त फटका. मगापासून कोशिश चालली होती, आता सफलता मिळते. स्क्वेअर लेगच्या वर षटकार. क्या बात है सौरभ. 2 जीवदानाचा पूरा फायदा, ये अपना कायदा. दरम्यान पुढचा जो सामना आहे तो मात्र टीम संग्राम से 11 शेटफळ विरुद्ध टीम राजनंदिनी टाकळी ढोकेश्वर पारनेर. आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे सुशांत गायकवाड विरुद्ध विठ्ठल चव्हाण. 2 दशक टेनिस क्रिकेटवर राज्य करणारा विठ्ठल चव्हाण आणि या दशकामध्ये ज्याचा बोलबाला असा सुशांत गायकवाड. सुपंचषक माळीनगरच्या स्पर्धेमध्ये सुशांत गायकवाड टाकळी ढोकेश्वरनं यश मिळवलेलं आपण बघितलंय. ती टीम म्हणजे बडा मॅच, बडा मुकाबला. जसा आपण बघा ऑस्ट्रेलिया भारत, पाकिस्तान भारत, साऊथ आफ्रिका भारत, या सामन्यांची जशी आपण वाढ बघतो, या सामन्यासाठी जसा आपण उत्साह असतो आपल्याकडे, तसा या सामन्यासाठी उत्साह आहे. इथे काय तर फटका हाय फाय. हा निश्चितच सगळ्यांच्या डोक्यावरून गेलेला आहे. पंचाचा इशारा, सौरभ हवरे सरांचा इशारा षटकाराचा आहे. 6 धावांनी धावसंख्या 40. सौरभ जीवदानाचा फायदा. जीवदान दिल्यानंतर काय होतं हे आता निश्चितच फिल्डिंग साइडला गेम टीमला सुद्धा कळायला लागले. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच, सोडा कॅच सोडा मॅच. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. झेल इम्पॉर्टंट असतात. झेल घेण्यात जर तुम्ही फेल तर सामन्यातही फेल. दरम्यान अंतिम चेंडू 4थ्या षटकाचा. हा चेंडू काहीसा ड्रिफ्ट करत होता. आकाशातून जमिनीवर उतरत असलेला चेंडू मात्र बॅटवर लागलाय. आडव्या बॅटनं मारलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये 2 धावा मिळाल्या फलंदाजाला सौरभला. सौरभ 25, 10 चेंडूत 25, तर 42 2 गडी बाद 4 षटकांनंतर. मी विनंती करणार आहे राजनंदिनी टाकळी ढोकेश्वर कॅप्टन चला आणि संग्राम से 11 शेटफळ कॅप्टन टॉसला या. चला दोन्ही कॅप्टन्स ताबडतोब टॉस साठी यायचंय. राजू महामुनी साहेबांचं आगमन झालंय, स्वागत करूया. आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. धनलक्ष्मी ज्वेलरचे मालक राजू महामुनी साहेब वेलकम प्लीज. आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. आपण स्टेजवरती यावं महामुनी साहेब, स्टेजवरती यावं अशी विनंती आपल्याला.
सोनं सध्या आहे का, बरं आहे का सोनं? चांगलं आहे सध्या, सोनं चांगलं आहे. मी मामुनी साहेबांना बसण्याची विनंती करतो. बसावं मामुनी साहेब. थँक्यू. अंतिम षटक, लास्ट ओव्हर, अटक मटक चवळी चटक. मैदानामध्ये शेवटचं षटक, नो बॉल. सुरुवात मात्र नो बॉल न, सुरुवात नो बॉल न. नो बॉल नंतर फ्री हिट. म्हणजे गोलंदाजाचं टेन्शन वाढणार आहे. गोलंदाजी करताना मिस्टर संदीप तळेकर. हवेत मारायचा प्रयत्न, चेंडू खाली, खेळाडू. एक धाव पूर्ण होणार आहे. आता कॅच घेतला तरी इथे विकेट मिळणार नाही, कारण फ्री हिट होता आपल्याला माहिती आहे. धावसंख्या 44, 2 गडी बाद. आले का दोन्ही कॅप्टन? दानेवाग आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. जिग्नेश टॉसला या. संग्राम सिंह 11 शेटपाळ. आता संग्राम सिंह चषक फार फेमस होता आपल्याला माहिती आहे. शेटपळची नाईटची स्पर्धा, आणि ती सुद्धा थंडीतच असायची, काहीस डिसेंबर जानेवारी या दरम्यान. 2003, 4, 5 पासून अगदी 10 पर्यंत, 9-10 पर्यंत. बघा हा चेंडू काय आहे, कसा आहे. पंच रिॲक्शन देत आहेत. ऍक्शन पे रिॲक्शन. गोलंदाजाला पुन्हा टेन्शन. वाईड कॉल. 45, 2 गडी बाद. जिग्नेश कॅप्टन या, चला. बड़ा मुकाबला बिल्कुल भी आगे आने वाला है. स्क्वेअर लेग क्षेत्र, चेंडू काहीसा चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघूया, थ्रो आलाय. एक धाव असेल केवळ. देवकर साहेब आमचे ऑनलाईन स्कोरर आहेत. 46 धावा, 2 गडी बाद. संदीपभाऊ शेळके, धमाल मंचर. आता आपल्याकडे मला वाटतं मंगळवेढा किंवा जत तालुक्यात मानसूर नावाचं गाव कुठेतरी आहे. आणि आयस मंगळवेढा किंवा जत, माचनूर. आणि इकडे मंचूर, पुणे जिल्ह्यात आंबेगाव मध्ये मंचूर. जिग्नेश वर्तिया. बाईस इशारा पंचांचा. पंच आमचे मिस्टर पीके. जब है पीके तो सब कुछ ओके. पॅव्हलियन मध्ये खुर्च्या ठेवायच्या आहेत बरं का. संघासाठी खुर्च्या आहेत. पॅव्हलियन मध्ये इतरांनी कुणीच जायचं नाही. मिड विकेट क्षेत्रात जोराचा फटका, आणि तिथं मात्र या ठिकाणी बडा हिट, सुपर हिट, सुपर से ऊपर, ये रहा सिक्सर. कडक प्रहार, केसीसी चषक षटकार. धावाद्वार धावसंख्या जाड 53, 53. 2 गडी बाद. 4.4 नंतर 53. 2 चेंडू बाकी. काय होणार, कसं होणार? बाहेरची कडची बॅटची, आडव्या बॅटची, आणि बॅकफुट पॉइंट एरिया चेंडू चाललाय. एकदा दुसरीचा नाद चाललाय. आता ओव्हरथ्रो झालाय, आणि निश्चितच या ओव्हरथ्रोनं मदत झाली दुसरी धाव पूर्ण व्हायला. वाढेल धावसंख्या 55. 2 घरांनी वाढलेली धावसंख्या. स्ट्राईकवर आहे, आणि तो निश्चितच सौरभ. 13 चेंडू 34. मला वाटतं काहीसं 10 धावांवर असताना जीवनदान मिळालं होतं. यानंतर मात्र बडा मुकाबला, महामुकाबला, कडा मुकाबला, तगडा मुकाबला. संग्राम सिंह 11 शेटपाळ विरुद्ध राजनंदिनी टाकळी ढोकेश्वर. सगळ्यांच्या उत्सुकतेचा सामना हा. या सामन्यासाठी तर सर्वांनी काल तिकीट खरेदी केलेली होती. बरेच जण विठ्ठलची बॅटिंग बघायला आलेले आहेत. पहिल्या सामन्यात विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, आणि विठ्ठलानं सर्वांनाच आपला खेळ दाखवला. काय पाहूया. डीप स्क्वेअर लेगला लो फुल टॉस पे बॉस. शॉट झकास. एंड मात्र षटकारानं 61 पूर्ण जिंकायला केम संघाला 62 करावे लागतील. आणि आता जाऊया टॉस कडे. या कॅप्टन जिग्नेश. महामुनी साहेब, आलेत. चला टॉस आपण घेणार आहे. टॉस मात्र या ठिकाणी
पहिला सामना विनर विरुद्ध दुसरा सामना विनर. बडा मुकाबला, कडा मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा आहे. कोण बोलेल? 5 षटकाचा सामना राहील. जरा मोठा कॉइन घेऊया का आपण? नाही. हा, जरा थोडस इकडे टाकूया असं. न दाखवता कॉइन उडू आपण. छापा कॉल आहे आणि काय येते पाहूया. छापा कॉल आहे. काय करूया? टॉस जिंकून या ठिकाणी कॅप्टन बॉलिंग करू आम्ही. बॉलिंग करायचे या ठिकाणी. पहिल्या सामन्याचा कॉन्फिडन्स या सामन्यातही जो विजयाचा होता तो राहील. हो नक्कीच राहील. निश्चित समोर जर बघितलं तर ढाण्या वाघ आहे तुमच्या. त्यांच्यासाठी काय होमवर्क, स्टडी, अभ्यास काय? होमवर्क वगैरे तसं नाही, पण समोरची टीम चांगलीच आहे, ह्या हिशोबाने आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. नक्की या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा असतील कॅप्टन. गुड लक. थँक्यू. जिग्नेश साहेब पसार. जिग्नेश या. जिग्नेश साहेब हे बघा, कॅमेरा बघतोय. 192 देश आपल्याकडे बघतायत. या जिग्नेश साहेब इकडे 2 केलं तरी चालेल आपल्याला, काय अडचण नाही. जिग्नेश या ठिकाणी टॉस महत्वाचा होता नव्हता काय? एवढा विशेष नाही. तुम्हाला निश्चितच पहिल्यांदा बॅटिंग दिलेली आहे समोरच्या टीमनं, बरोबर का? समोरच्या टीमनं बॅटिंग दिलेली आहे आणि बॅटिंग करून मग काय टार्गेट डोळ्यासमोर असेल? पुढच्या टीमला काय टार्गेट द्यायचं आहे? 5 षटकात 80 प्लस द्यायचं आहे. जिग्नेश या ठिकाणी विठ्ठल सरांबरोबर तुम्ही बॅटिंगला उतरताय आणि त्यांच्याबरोबर बॅटिंग येण्याचा अनुभव काय आहे, काय सांगाल? अनुभव काय सर सोबत खेळायचा अनुभव चांगलाच आहे आणि तुमचाही कॉन्फिडन्स वाढतो तिथं. सरांच्या बॅटिंगमुळे तुमच्याही बॅटिंगला एक वेगळा धार येते किंवा वेगळ्या पद्धतीनं तुम्ही डेव्हलप स्वतःला करायचा प्रयत्न करताय. नक्कीच. विठ्ठल सरांच्या अंडर तुमची जी टीम आहे सध्या ही एकदम स्मूथली पुढे चालली, सक्सेसकडे चालली आणि निश्चितच अजून काय मोठं येणाऱ्या दिवसांमध्ये, येणाऱ्या वर्षांमध्ये काय मोठं अचिव्हमेंट असणार आहे आपल्या टीमचं? काय टार्गेट असेल? टार्गेट काय नाही, जे चांगल्या स्पर्धा खेळा, मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहे, लांब जाऊन खेळायचं आहे, 1 गाव 11 मध्ये शेटपळचं नाव करायचं आहे. नक्की. तुम्हाला शुभेच्छा त्याच्यासाठी कॅप्टन. गुड लक. आणि कॅप्टन्सी करताना या ठिकाणी बोलायला लागतं, जरा सराव करा. ओके. शुभेच्छा तुम्हाला. जा मैदानात. नाही आता कसं आहे, आपल्याला पुढे तयार करायचे आहेत कॅप्टनला. जानकर साहेब पोळतोय, आरामशी घ्या. चला जा मैदानामध्ये. या ठिकाणी टीम जी आहे ती मंचर मैदानामध्ये उतरलेली आहे. धमाल मंचर. 5 षटकाचा हा सामना असेल. बडा मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा, बिग मॅच. आता एक सूचना मला द्यायची राहिली होती. पलीकडं शाळेच्या पायरीवर, शाळेच्या रॅम्पवर, कट्ट्यावर जे आमचे क्रिकेट चाहते बसलेले आहेत त्यांनी थोडंसं मागे सरून बसा. पण आपण जे आहे कृपया त्या ठिकाणी भिंतीवर असेल किंवा कट्ट्यावर असेल कुठल्याही प्रकारे घाण करू नका, त्या ठिकाणी थुंकू नका. शाळा आहे आणि विद्यार्थी आपलेच त्या ठिकाणी शिकतायत आणि जे कोणी या ठिकाणी असं काही घाण करतील, कचरा करतील, ते CCTV कॅमेऱ्यामध्ये तसंच आपल्या यूट्यूबच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दिसणार आहेत. त्यामुळे तिथं स्वच्छता राखा. शाळा आपली आहे आणि ती आपली समजून त्या ठिकाणी सर्वांनी स्वच्छता ठेवा. ही एक आपल्याला कळकळीची विनंती वजा सूचना आहे. कारण आपल्याला या ठिकाणी एवढं मोठं ग्राउंड सलग 10-12 दिवस की योग पर पहुंचा. अभी भी फिर से गेंदबाजी करने के लिए तेजस तैयार है बॉलिंग करने के लिए. रिवर्स मारने की कोशिश में इस बार नीचे गिरे बिल्कुल जमीन पर, लेकिन गेंद बल्लेबाज को चकमा देती. गेंद विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. काफी जबरदस्त अंदाज की गेंदबाजी, विकेट टू विकेट गेंदबाजी की जा रही है. बल्लेबाज को जकड़ कर रखा जा रहा है, बल्लेबाज को रोक कर रखा जा रहा है. ऐसी गेंदबाजी की जरूरत है अगर फील्डिंग टीम को मैच जीतना है. लेकिन बैटिंग टीम को निरंतर अंदाज में बड़े बड़े स्ट्रोक लगाने होंगे. ये देखिए बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में यहां पर निश्चित ही गलती हो रही है. क्या पकड़ सकते हैं कैच और पकड़ लिया कैच. निश्चित ही विकेट चला जाता हुआ टीम के लिए लगता हुआ ये बिल्कुल झटका लगा, वहां पर जोर का झटका धीरे से लग रहा है और टीम को लगा ये झटका लगा है.
न्यू बैट्समैन होंगे वहां पर ज्योतिराम बैटिंग करने के लिए चले जा रहे, नवीन फलंदाज जातो ज्योतिराम फलंदाजीला जाईल संघाकडून मैदानात. जैसे कि क्रिकेट टीम को मैच जीतने के लिए लगभग 62 रनों का जो टारगेट दिया गया, इस टारगेट का पीछा करते हुए पहले ओवर पे काफी शानदार गेंदबाजी, कंजूस भरी कसी भी गेंदबाजी की गई, बल्लेबाज को बिल्कुल रोका गया और नतीजा पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है केवल 1 रन की यॉक पर. नए ओवर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी करेंगे बॉलर है वहां पर न्यू बॉलर सौरभ को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता. सौरभ येतोय गोलंदाजीला, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक घेऊन येईल दुसरं षटक. गेंदबाज देखना है, सौरभ गेंदबाजी करने के लिए बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक पर है बैटिंग करने के लिए. शुभम के इस बार ऑफ्टन के बाहर जाकर मारने की कोशिश, बल्लेबाज के पैरों से टकराने के बाद विकेट कीपर के पीछे गेंददार गए. कमलाकर जानराव आपण जिथं असाल लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सची संपूर्ण आपण स्पर्धेमध्ये समालोचन करतोय. आणि या कमिटी मेंबर्स मध्ये वाघमारे सर देखील जॉईन झाले, त्याचबरोबर कुलकर्णी सरांना तर पहिला संस्थापक करून टाकले आणि सौरभ हावरे यांना देखील कमिटी मेंबर्स मध्ये सामील केले गेले आजपासून. इथं दरम्यान मात्र हवेत मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, टिपतोय का झेल, मला वाटतं पप्पू येतोय, चेंडू खाली झेपलाय, सोप्पा झेल, फलंदाज होईल बाद. नागेश वास्ते यांनी मात्र निश्चितच कॅमेरामॅन आणि थोडस प्रेक्षकांवर पण चेहरा दाखवत चला असं म्हटलंय. आमचे कॅमेरामॅन निश्चित टेनिस क्रिकेटचे कॅमेरामॅन आहेत. आणि नागेश वास्ते यांना एक नम्रतेची विनंती की देवबागला तुमचा दौरा कधी असेल, आम्ही येण्यास तयार आहोत. कळवायचं जरा, देवबागला कधी दौरा असेल तर तो कळवायचा आहे. इस बार ये मैच में बिल्कुल पूरी तरह से मंचर टीम सिकंजा कस रही है. संदीप भाऊ शड़के धम्माल टीम कमाल कर रही है. मंचर टीम बिल्कुल मंचर यानी कि बिल्कुल मंचर किस नाम से पहचाना जाता है, क्योंकि बिल्कुल दिलीप राव वलसे पाटिल का गांव के तौर पर जिन्हें पहचाना जाता है. तर मंचरचे निश्चितच या मॅच मध्ये चेंडू जर एखादा गेला, विकेट गेली किंवा षटकार गेला तर सर्वात मोठा जास्त चेहऱ्यावर जो हावभाव दिसतोय मंचरचे आमचे गावडे साहेबांच्या चेहऱ्यावर. गावडे साहेब इथं मॅच पाहत आहेत. संघ मालक म्हणून काम करताना आपण गावडे साहेबांना पाहतोय. उत्साही व्यक्तिमत्व, एका जागेवर न थांबणारा व्यक्तिमत्व, इकडून तिकडून फिरणारा व्यक्तिमत्व. निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून अजय लोखंडे देखील जोडले गेले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. परंतु इथं बसलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्पर्धा समितीच्या वतीने ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केला त्या सर्वांचं मी समितीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. युवा नेते अभिषेक पुरवंत साहेबांचे चिरंजीव शौर्य आणि मला वाटतं आर्य हे दोघं देखील इथं उपस्थित आहेत. दोघांचं देखील सहर्ष स्वागत. निश्चितच रियाज बागवान सरांना निश्चितच त्यांची भेट घेतलेली आहे. दरम्यान मारायचा प्रयत्न इथे गेला, चेंडू विकेट कीपरकडे अतिशय सुरेख गोलंदाजी टाकली जाते. या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न मात्र फिल्डिंग संघ करतोय. संदीप भाऊ शड़के धम्माल, जिनका खेल चल रहा है कमाल देखने हमें मिल रहा है. वहां पर मंचर टीम यहाँ पर बिल्कुल जीत के कगार पर नजर आ रही है, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट भी कब बदला जाए कुछ पता नहीं चलता है.
इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट कर रही है बिल्कुल। बैट्समैन क्या खेलने वाले, ये गेंदबाज को भले बात ही पता है, बैट्समैन के मन को उन्होंने पढ़ लिया है, इसीलिए बार बार गेंदें बिंदी चली जा रही है। ये गेंद पास जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, लगभग यहां पर और 3 ओव्हर पूरे हो चुके, 3 षटक संपली आहेत आणि धावा झाल्या तब्बल 11 धावा 4 गडी बाद। यानंतर 12 चेंडू आणि तब्बल बनवायचे आहेत 51 धावा। 12 गेंदों मैच जीतने के लिए 51 रन चाहिए। थोडंसं फास्ट घ्या। नवीन गोलंदाज मला वाटतं योगेशच्या हाती चेंडू सोपवला गेला। योगेश येतोय गोलंदाजीला, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक घेऊन येतो 14 षटक। चलेंगे इस बार देखना है गेंदबाजी करने के लिए इस टीम में बिल्कुल जो सितार है थोरात, ये कैसा स्ट्रोक है भैया, लाजवाब है, बेमिसाल है। इससे कहते क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक, निश्चितच बसून फटका मारलाय, निश्चितच जमिनीवर बसले, बॅटीच्या मधोमध चेंडू घेतला आणि मन चाहे दिल चाहे अंदाज का तुफानी प्रहार, वाघाची धार, फोडलाय फाड, बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं। अभी भी बैट्समैन कह रहे कि हम अगर प्रयास करते तो हो सकते, यहां से केवल 7 छक्के मारने होंगे। आगे जाकर गेंद को मारने की कोशिश में परफेक्ट यॉर्कर गेंद थी, इस बार गेंद बल्लेबाज को बीट कर रही है, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है। रुका हुआ स्कोर केवल अभी भी 17 पे 4 विकेट चले जा रहे हैं। यानंतर होणारी लढत आपण पाहणार आहोत राजनंदिनी टाकळी डोकेश्वर पारनेर क्रिकेट संघ विरुद्ध संग्राम सिंह क्रिकेट संघ शेटपळ। यानंतर पुढची लढत, ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, इस बार बैट्समैन को बीट कर गया, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है और अभी भी रुकावा स्कोर। बस से देखा जाए तो आजकल यहाँ पर जो टूर्नामेंट की चर्चा चल रही है, बिल्कुल जो टूर्नामेंट का इंतजार पब्लिक को है, जो टूर्नामेंट का इंतजार खिलाड़ी को है। नाइट टूर्नामेंट की शुरुआत दिवाली के बाद अगर होती है तो सोलापुर डिस्ट्रिक्ट में ये पहली टूर्नामेंट कहेंगे KCC चषक क्रिकेट टूर्नामेंट। मला वाटतं शेटपळचे बरेचसे त्यांचे संघातील खेळाडू आणि समर्थक देखील आलेले आहेत। तेजस वागस मला वाटतं तो देखील आलाय मॅच साठी, त्याचं देखील आपण स्वागत करूया। दरम्यान मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय विकेट कीपर कडे। तसं पाहिलं तर निश्चितच शेटपळ हे गाव क्रिकेट प्रिय गाव, या शेटपळ गावाने बऱ्याचशा नाही स्पर्धा सोलापूर जिल्ह्यात दिला। दरम्यान मात्र हा टोले जाएंगे फटका खेळलाय, चेंडू जातोय बिरबी सीमा रेषा पार करेल, 6 धावा षटकार येतोय। बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर स्ट्रोक निकलता हुआ 6 रन के लिए और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 23 रन 23 की ऑफ पर। चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। दरम्यान योगेश कडून महागडं षटक ऑफस्टंपच्या बाहेर जातो चेंडू इथं पाहिला। दरम्यान पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अमांतर, 1 धाब्याची भर स्कोरबोर्ड मध्ये पडली आहे। दरम्यान धावसंख्या पुढे सरकते, टोटल धावा झाल्या 24 धावा। ओहो बिना चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, मारायचा प्रयत्न, बॅटीच्या जवळून चेंडू जातोय विकेट कीपर कडे।
यानंतर मला वाटतं शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे तब्बल 38 धावा. 6 बॉल रिमेनिंग, रिक्वायर रन टू 38 रन. आज तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर पाहिलं, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये किती धावा होऊ शकतात, तर तसं पाहिलं तर माझ्या जीवनामध्ये मी जेव्हा कॉमेंट्री करत होतो नळदुर्गमध्ये एका षटकामध्ये तब्बल धावा किती आल्या असतील, किती आल्या असेल रियाज सर? तुम्ही पाहिलं असेल क्रिकेटमध्ये किती धावा एका षटकामध्ये होऊ शकतील जास्तीत जास्त? 36. तुम्ही भैया तुम्ही किती पाहिलं एका षटकामध्ये? त्याची युट्यूब मध्ये कॉमेंट्री देखील आहे, तुम्ही बघू शकता. नळदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धा होती, एका षटकामध्ये तब्बल 80 धावा दिल्या होत्या गोलंदाजाने. 80 धावाची ओव्हर. आणि कालच एका स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये 51 धावाची ओव्हर देखील मी पाहिली आहे. निश्चितच श्रीकांत पाटील दरम्यान मारायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट किपर. आणि त्या मॅचची कहाणी रियाज भाई, त्या मॅचची कहाणी अशी होती, जर बॉलरने बॉलिंग फेकी टाकली तर त्याच्या 5 धावा पेनल्टीच्या आणि एक नो बॉलची 6 धावा, 6-1, 6-2, 12 असे 5-6 षटकार त्या मॅच मध्ये लागले. आणि त्यामुळे 80 धावाची वरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि ते देखील धावा ज्या कोणी काढल्या, महाराष्ट्रातील क्रिकेटमधील एक नामवंत फलंदाज अमर गायकवाड बाहुबली तुळजापूर. आणि याच ग्राउंडवर मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं की शेरू लोहार हा जो खेळाडू आहे त्याने 47 धावा या मैदानात बनवल्या होत्या. एका षटकामध्ये 47 धावाचं रेकॉर्ड आपण याच मैदानात पाहिलंय रोहित सर, शेरू लोहार कडून. या दरम्यान मात्र अतिशय टोलेजंगी फटका, वेगवान फटका, जाते जाते प्रैक्टिस की जा रही है बल्लेबाज की ओर से. इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है 30 रन. 30 धावा झाल्या आहेत. अच्छी गेंद थी, स्लो रफ्तार से गेंद आई, ऑप्शन के ज्यादा दूर जा के अंपायर ने बताया कि गेंद बड़ी बॉल है, वहां पर बड़ी बॉल के साथ आगे बढ़ता बस स्कोर रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है 31 रन. 31 धावा झाल्या आहेत. इस इनिंग की आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है. वो बहुत अच्छी गेंद थी. इस बार गेंद को मारने की कोशिश में नवीन उद्या जे संघ असतील स्पर्धा खेळण्यासाठी त्या सर्व संघांना एक नम्रतेची विनंती करतो की सध्या थंडीचा काळ भिन्नाट आहे, म्हणजे थंडी अतिशय जास्त आहे. तुम्ही देखील खेळायला या, प्रेक्षकांना देखील मॅच बघू द्या. त्यासाठी वेळेवर यायचं सर्वांनी. 6 वाजता पहिली मॅच चालू झाली पाहिजे, यासाठी मी सर्व संघांना नम्रतेची विनंती करेन. चला यानंतरच्या पुढच्या मॅच साठी निश्चितच आपण ज्या संघाची फिल्डिंग असेल त्याने फिल्डिंग लावून घ्या. ज्या संघाची फिल्डिंग असेल त्या संघाला नम्रतेची विनंती असेल ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो डायरेक्ट मला फ्री क्वार्टर फायनलला पोहोचेल. 4 ओव्हरची मॅच. यानंतर कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. यानंतरचे सामने 4 षटकाचे.